नमस्कार, मी अश्विन बापट. माझाच्या या स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण न्यूजरूममध्ये आहोत एबीपी माझाच्या. पण आज एक वेगळं वातावरण, एक वेगळा माहोल तुम्हाला इकडे दिसतोय, कारण आज सुपर संडे आहे. साहजिकच IPLची मेगा फायनल आहे आणि पु ल देशपांडेंकडनं आपण त्यांच्या साहित्यामध्ये ऐकलेलंच आहे की ज्यांच्या पुढे कर जोडावे अशी खरं म्हणजे 3 मंडळी, मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर. पण त्यातली 2 कर जोडणारी मंडळी किंवा ज्यांच्यासमोर आपण कर जोडायचे ती मुंबईकर आणि पुणेकर आपल्यासोबत आहेत. साहजिकच निमित्त आहे ते IPLच्या मेगा फायनलचं, कारण मुंबई आणि पुणे या 2 टीममध्ये ही मेगा फायनल होणार आहे. 1 तासाभरात फायनल सुरू होईल, मात्र त्याआधी फायनल आधीची फायनल इकडे आपल्या माझाच्या पिचवर होणार आहे. आणि त्यासाठी ची आणि ची सौ का हा चित्रपट आपल्या भेटीला आलेलाच आहे. आणि त्याच ची व ची सौ का मधले मुंबईकर आणि पुणेकर आपल्या सोबत आहेत. इकडे तुम्ही बघू शकता या दोघांनाही सज्ज आहेत. त्यांची बॉडी लँग्वेज, एकूणच त्यांचा चेहरा, हे सगळं तुम्हाला अगदी व्यवस्थित बघता येईल. फुल ॲटिट्यूड भरलेला आहे दोघांमध्ये. आणि सत्यवान, सावित्री हे दोघेही, मृण्मयी आणि ललित, ही सगळी त्यांची व्यक्तिमत्व, मूळ नावं बाजूला ठेवून फुल ॲटिट्यूड, म्हणजे आज फक्त मुंबई आणि पुणे बस ठसन एवढीच सगळ्यांना दाखवायचे या हेतूने दोघंही अगदी सज्ज झालेले आहेत. आणि यांच्याशी आपण गप्पा करणारच आहोत. कोण सरस ठरतंय पुढच्या काही वेळात आपल्याला कळणार आहे. आणि यांच्यामध्ये जर काही एक असा प्रश्न निर्माण झाला की बाबा आता कॉल कोण घेणार, कारण इकडे काय मुंबईकर, पुणेकर, परत क्रिकेटचं मैदान, हातात बॅट बीट आहे, त्याच्यात मृण्मयी मगासपासून ते हँडल असं सरसावून उभे आहे. मला पण भीती वाटते थोडीशी बाजूला वगैरे. तर त्यांच्यामध्ये काही आर्ग्युमेंट झालं तर आपल्याला आपले अंपायर आहेत द्वारकानाथ संसगिरी, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत आणि त्यांना या सगळ्या संदर्भात विचारणार आहोत की काय मग नेमका फैसला काय आहे. आणि मग तिकडे त्या दोन्ही प्लेयरना सांगणार आहोत की बाबा अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच दोघांनाही हे सांगतोय की अंपायर डिसिजन फायनल असणार आहे, तेव्हा हे तुम्हाला मान्य आहे ना? सुरुवातीलाच मान्य, अगदीच मान्य. पुण्याची लोक तर नियम तर पाळतातच. बरं, ठीक आहे. एक त्यातल्या त्यात पंच मारून घेतल्या सुरुवातीला. आपण अंपायरना सुरुवातीला एक विचारूया आणि मग पुढे मॅचमध्ये जाऊया. दोन्ही प्लेयर्स ची बॉडी लँग्वेज एकूणच बघून काय वाटतं, मॅच टफ होणार आहे? मॅच टफ होणार. पुण्याची बाजू वरचढ आहे असं मला वाटायला लागलं, कारण त्याने हातात ज्या पद्धतीने बॅट घेतलेली आणि बॅट फिरवते, दुर्गा वाटायला लागली मला. हो ना, बॅटची तलवार वाटायला लागली. आणि त्या मानाने मुंबईकर जरा थोडासा, पण त्या मुंबईकरांना कॉन्फिडन्स असतो, बॅटिंग कोणाची असो, कोणाच्या बॅट असो, शेवटी आपणच जिंकणार आहे असा कॉन्फिडन्स मला त्याच्या चेहऱ्यावर दिसतोय. पण मी आज मुंबईचाही नाही आणि मी आज पुण्याचाही नाहीये. मी खरं म्हटलं तर दोघांचा आहे, म्हणजे महाराष्ट्राचा आहे. बघूया काय कशी त्यांची ठसन होती. तू मगाशी म्हणाला, क्या बात आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की तलवारीसारखी हातात बॅट आहे. तुला पण थोडंसं टेन्शन आलं का? चिलखत बिलखत मागवायचं काय? नाही, काही गरज नाही. ते म्हणाले तसं एक कॉन्फिडन्स असतो ना, तसा कॉन्फिडन्स आहे मला. अच्छा, पण हे आज म्हणजे जे तुझा एकूणच चेहऱ्यावर जो कॉन्फिडन्स आहे असं वावरण्यामधला वगैरे, तो असं नेहमी तो एवढीच आक्रमक असतेस का काय, कसं आहे म्हणजे? हो, कायम अशीच असते. आणि यांनी माझा खूप मार ऑलरेडी खाल्लाय, त्यामुळे तोही तयारीतच दिसतोय. अच्छा, आधीच तुला तिने साधारण मला वाटतं थोडंसं बॅकफुटवर पाठवलेलं दिसतंय. हो, नाही, घाबरवण्याचा प्रयत्न चालू आहे हा फक्त, किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न. माइंड गेम ऑस्ट्रेलिया करते तसं, म्हणजे त्याच्यामुळे मी खूप शांत राहणार आहे. हे सगळं तिला जे करायचंय ते करू देऊयात आपण, आणि आपण आपल्या खेळावर लक्ष देऊया. बरं, काय म्हणजे आता बॅट वगैरे तू हातात घेतलीस, म्हणजे साधारण तुला भरपूर स्कोअर करायचा वगैरे असं एकूणात तुझा आजचा मला एकूणात पवित्रा दिसतोय. तर काय प्लॅन काय आजचा? माझा अंदाज असा आहे की पुणे टॉस जिंकतील, मग ते बॅट करतील, मग ते एक अनअचिवेबल स्कोअर करतील आणि मग मुंबई चेस करेल आणि मग हारेल. आणि मुंबई काय बघत राहणार आहे फक्त? काय शोलेचं कॉइन आहे की काही? कॉन्फिडेंटली सांगते पुणे टॉस जिंकणार आहे. तुम्हीच खेळता का? असं करता तुम्हीच बॉलिंग पण टाका आणि तुम्हीच बॅटिंग पण करा. आम्हाला फक्त एक रन जास्त करायचंय. अच्छा, तुम्ही 3दा हारलात म्हणून म्हणतोस का? आम्ही 2दा जिंकलोय, माहितीये ना तुला, IPL मध्ये. पण IPL मध्ये ह्यावेळी हे 3दा हारलेत पुण्याशी, मुंबईची. हो, पण तो इतिहास झाला ना. आपण अंपायरना विचारूया की हे म्हणजे ही जी म्हणते की 3 वेळा जिंकलेली आहे वगैरे, पण आता इतिहास झाला ना, काय वाटतं? नाही, मला नेहमी असं वाटतं की पुणेकर नेहमीच कॉन्फिडंट असतात सुरुवातीला, पण तो कॉन्फिडन्स नंतर मॅच मध्ये दिसतोच असं नाही. तुला एक पटकन उदाहरण देतो की एकदा असं व्हायचं की मुंबई नेहमी रणजी ट्रॉफीच्या टीम मध्ये त्या ह्याच्यातून बाहेर यायची. मग त्यांनी असा नियम केला नेहमी मुंबईच का, 2-2 टीम याव्यात. मग त्यावेळेला महाराष्ट्र आणि मुंबई दोन्ही आल्या, आणि सुदैवाने म्हण पुण्याच्या किंवा महाराष्ट्राच्या ते पहिले आले आणि मुंबई दुसरे आले. म्हणजे पुण्याच्या रिक्वेस्टमुळे मुंबईला येत त्यांची फायनल झाली. मुंबईचे 6 प्लेयर्स बाहेर होते. सुधीर नाईक हा तरुण कॅप्टन होता आणि त्यांना असं वाटलं की पुणे जिंकणार, महाराष्ट्र जिंकणार, म्हणून देवधरांना पण ट्रॉफी द्यायला बोलवलं, पण नाही जिंकू शकले. कॉन्फिडन्स प्रचंड होता, त्यामुळे कॉन्फिडन्स पुण्याकडे प्रचंड असतो. त्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. पुणेकर कॉन्फिडन्स प्रचंड आहे, पण परफॉर्मन्सचं काय? परफॉर्मन्स आज आपण बघूच यात, पण कॉन्फिडन्स ही पहिली पायरी आहे ना, काही जर तुम्हाला जिंकायचं असेल तर, त्यामुळे कॉन्फिडन्स तर असलाच पाहिजे. अच्छा,
पण काय मग कॉन्फिडन्सची कमी आहे तुमच्याकडे 3 वेळा हरलाय म्हणून ती म्हणते की 4थ्या वेळा आमचीच आहे. नाही, आमच्याकडे फक्त पहिली पायरी नाहीये, आमच्याकडे शेवटपर्यंत पायऱ्या आहेत. त्याच्यामुळे मुंबईला काही घाबरायची गरज नाहीये. काय कारण आपण बघितलंच जर इतिहास तर क्रिकेटमध्ये मुंबईचं खूप योगदान आहे. सुनील गावस्कर म्हणा किंवा आतापर्यंत सचिन तेंडुलकर पर्यंत मुंबईचेच एवढे मांजरेकर म्हणा कितीतरी प्लेयर्स आहेत जे मुंबईकडून आलेले आहेत. हा इतिहास झाला इतिहास घडला त्याच्यामुळेच तयार झालंय सगळं. तर असा इतिहास आहे. तर पुण्याकडून कोण आलेलं मला आता आठवत नाहीये जरा. ठीक आहे, आपण या दोघांमध्ये जुगलबंदी चांगलीच रंगलेली आहे. आपण बघतोय ही जुगलबंदी अशीच सुरू राहणार आहे. पण या 2 शहरांच्या काही खाद्य संस्कृतीच्या देखील काही वैशिष्ट्ये आहेत आणि तशा वैशिष्ट्यांमध्ये देखील थोडीशी आपल्याला जुगलबंदी बघायला मिळते. वडापाव आणि मिसळपाव अशी देखील एक जुगलबंदी रंगलेली आहे. तर त्याच्यावर आपल्याला क्रिकेट रसिक काय म्हणतात, वडापाव जास्त टेस्टी आहे का मिसळपाव, ते आता आपण बघूया. वडापावचं कंपॅरिझन मिसळशी नाही, वडापावचं कंपॅरिझन मिसळशी नाही. दोन्ही आमच्या टीम मध्ये असल्यावर आम्हाला कशाची चिंताच नाही. आता आपण नेहमी ऐकतो वडा उसळ वडा तर आपण कधी ऐकत नाही. त्यामुळे अग्रक्रम आपल्यालाच आहे आणि आजची आपण मॅच आपणच जिंकणार आहोत. मुंबई ही स्वप्न नगरी आपण म्हणूया आणि पुणे एक ऐतिहासिक शहर. विनोद हा भाग वेगळा पण शेवटी जिंकणारच पुणे. मोठं शहर म्हणून लहान मुलांना 3दा जिंकून दिलं लहान मुलांसारखं, त्यावेळेला मुंबई जिंकणार. जगात शहाणे आहे कोण, आम्ही पुणेकर बाकी सर्व क्रमांक 2 असा आमचा वारा न्यारा. आमचा क्रमांक इमेज भरा, त्यामुळे पुणे इज द बेस्ट. 8 नंतर मुळात पुणेकर झोपलेले असतात. त्यामुळे स्कोर कोण करणार काय करणार हा सगळा प्रश्नच आहे पुढे लोकांसमोर. त्यामुळे फक्त आणि फक्त मुंबई जिंकणार. तेव्हा आपण बघितलं वडापाव आणि मिसळपाव खरं म्हणजे दोन्ही टेस्टी असतात. पण काय तुमचा काय अंदाज आहे, वडापाव जास्त टेस्टी ना आणि पटकन बनतो पण, कारण तो पटकन बनतो आणि कोणालाही लगेच अवेलेबल होतो किंवा जास्त पैसेही त्याच्यावर खर्च होत नाहीत. तर हा सगळ्यांनाच असा आवडणारा पदार्थ आहे वडापाव आणि स्वस्त पण आहे. स्वस्त आहे. बरं, पण मिसळमध्ये वैविध्य जास्त आहे भरपूर आणि मुळात त्याच्यात जास्त ग्लॅमर आहे, त्याच्यात जास्त चव आहे, ती मजा आहे, ते बसून एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. वडापाव ना मुंबईच्या स्पिरिट बरोबर जातो. म्हणजे घाई असते, वेळ नसतो, धावपळ असते, घाम असतो, ऊन असतं, त्यांना वडापाव बरा. छान पंख्याखाली बसून, पुण्यात मुळातच जास्त गार असतं त्यामुळे तिथे बसून मिसळपाव खाण्यात जी मजा आहे ती मुंबईकरांना नाही करणार, पण हरकत नाही. बरं, पण माहितीये का एक प्रिन्स चार्ल्स जेव्हा आले होते त्यांनी वडापाव टेस्ट केलाय, मिसळपाव त्यांनी टेस्ट नाही केली. म्हणजे त्यांनी आवर्जून वडापाव म्हटलं की मला टेस्ट करायचा. समुद्रा पार पोहोचलाय. इथून येऊन जर लोक इथे येऊन वडापाव खाऊन जात आहेत तर काहीतरी तर बात असेल त्यात. बहुतेक हे तेव्हा विश्रांती घेत असणार म्हणून मिसळ खायला गेले नाही कदाचित. मी म्हणलं तसं प्रिन्स चार्ल्स आणि आमचं टेम्परमेंट सेम आहे असं मला वाटतंय. पुण्यात सगळं असा राजशाही कारभार आहे, इकडे जास्त मिसळ खाल्ली नाही म्हणून ते पुण्याला येऊ शकले नाही. पण त्यांना त्यांना फील कळेल की इकडे असते विश्रांती घ्यावी माणसाने आणि मग काम करावं. विश्रांती नाही घेतली तर मग तुम्ही काम कशासाठी करता. ठीक आहे, आपण पुन्हा एकदा याच्यासाठी अंपायरकडे जाऊया. 2 मुद्दे, एक तर विश्रांती किती घ्यावी, का घ्यावी आणि घाई असा जो मुद्दा इकडे गेला होता तो एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिसळपाव आणि वडापाव. काय आता तुमचा फैसला काय. ह्या बाबतीत मी मिसळच्या बाजूने मी तुला खरं सांगतो, मस्त झणझणीत, वडापावपेक्षा अतिशय चांगला. आणि तसा हा प्रिन्स चार्ल्सचा म्हणाला, पण मिसळपाव ही स्वतः पेशव्याने खाल्लेली आहे, म्हणजे ते सुद्धा राजपुत्रच होते असं म्हणायला काही हरकत नाही. आपण प्रत्येक वेळेला प्रिन्स चार्ल्सचं कशाला उदाहरण द्यायला पाहिजे. पण मला मिसळपाव आवडते, पण त्या मिसळ वेगवेगळी असते. म्हणजे कशी की बाबा सदाशिव पेठेतली मिसळ वेगळी, मंडईतली वेगळी, म्हणजे लोकांप्रमाणे झणझणीतपणा जो आहे तो तिथे बदलतो त्या ह्याच्यामध्ये. पण ती मध्ये कशी म्हणाले की पंख्याखाली बसावं आणि मिसळ खावी. पुण्यात हॉटेलमध्ये पंखा सुरू असेलच असं नाही आहे, असं आहे. ऑन रिक्वेस्ट आणि ऑन डिमांड असतं. उगाच गैरसोय कशाला. एखाद्याला नसेल आवडत पंखा, एखाद्या मुलीचे केस उडत असतील आणि तिला त्रास होत असेल तर नसेल हवा पंखा, म्हणून पंखा बंद असतो. पण पंख्या आहेत ना सगळ्या हॉटेलमध्ये. मला याच्यावर एक सगळं सांगायचं आहे. मला म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. एकदा मी एका माझ्या मित्राकडे पुण्यात गेलो होतो, वरती पंखा होता, गरम होत होतं. तर मी त्याला म्हटलं अरे पंखा सुरू करणं, तो म्हणाला काय घाई आहे, आता या खिडकीतून वारा आला की आपोआप चालू होईल. वा वा. तर हे जे आहे हे पुण्याचं असतं. आणि नाहीतरी पुणे शांतच आहे. जी मंडळी 1 ते 4 झोपू शकतात त्यांच्याकडे नेहमीच शांतता नांदते. मग त्याच्यानंतर कॉन्फिडन्स कसा आहे तो हिच्याकडे पाहिल्यावर कळेल. ही मस्त 1 ते 4 झोपून आली आहे. वा,
खरंय. आणखी आपल्याला यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत, पण जसं मी मगाशी म्हटलं की वडापाव आणि मिसळपाव, तसं इकडचे दोन्ही विघ्नहर्ता जे आहेत गणपती बाप्पा जे आहेत त्यांच्या भक्तांमध्ये देखील थोडीशी स्पर्धा लागलेली आहे. मग इकडे आपल्या सिद्धिविनायकचा बाप्पा आहे तर तिकडे दगडूशेठचा बाप्पा आहे. दोघांनीही आपापल्या दोन्ही भक्तांनी आपापल्या बाप्पांकडे प्रार्थना केली आहे आपला संघ जिंकायला. त्यांचं नेमकं काय म्हणणं या मॅच बद्दल ते आता बघूया. देवाला प्रार्थना करतोय की आता म्हणजे आज मुंबई आणि पुण्याची मॅच आहे, तर त्याच्यासाठी म्हणजे आज आमची मुंबई जिंकली पाहिजे. पुणे 2006 IPL वर्ल्ड कप पुणेच. देवाला प्रार्थना केली आहे की आज पुणे जितावं म्हणून. आज बॉम्बे जीतेगी, सिद्धिविनायक बाबा का आशीर्वाद है उनके ऊपर और बॉम्बे की टीम हरे 100% जीतेगी. बाप्पाकडे आपण हे साकडं घालूया की कोणीही जिंकलं तरी महाराष्ट्र जिंकणार आहे, याचं मला कौतुक आहे. त्याच्यामुळे पुणे किंवा मुंबई याच्यासाठी महत्व नाहीये. अंतिम सामना जिंकणारा महाराष्ट्रच असणार आहे. बॉम्बे की टीम खेलेगी और जीतेगी भी. ऑफ कोर्स पुणे विल विन बिकॉज पुणे इज ऑलवेज बेस्ट. तेव्हा भक्तांमध्ये देखील आपण बघतोय की एकदम चढाओढ लागलेली आहे आणि खूप सगळेजण आजच्या मॅचसाठी सगळ्यांनी काय म्हणूया आपण एकही कसूर शिल्लक ठेवलेली नाही. तर तू पण कुठे बाप्पाकडे वगैरे कुणाला दर्शन बिर्शन काय प्रार्थना बिर्थना करून आली आहेस की हे बघा, आम्हा पुणेकरांचं असं असतं की शेवटी महाराष्ट्रच जिंकणार आहे. मग आपलाच विजय आहे. मी पुण्याची तर आहेच पण मी महाराष्ट्राची पण आहे. त्यामुळे नाही असं काही केलं नाहीये. आपले खेळाडू खेळतील आणि मे द बेस्ट टीम विन, पण विजय महाराष्ट्राचाच होणार. सर्वव्यापी विचार केलेला आहे. बरोबर आहे, खरं आहे. आणि बाप्पा काय इकडचा म्हणजे मुंबईचा काय पुण्याचा काय, शेवटी बाप्पा आहे तो कुठलाही असला तरी सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचलंच असेल जर या लोकांनी प्रार्थना केली असेल तर. त्याच्यामुळे असे काही त्याचं काही हे नाही वाटत मला. बरं, मला आता तुम्हाला दोघांनाही तेच विचारायचं की क्रिकेटचा सामनाच्या निमित्ताने आपण इकडे बोलतोय, तर क्रिकेट आणि तुझं नातं कसं आहे नेमकं काय तिकडे? कारण इकडे आम्ही इकडे बघतो तर गल्ली बोळात अगदी क्रिकेटच्या मॅचेस चालू असतात, काचा फुटत असतात आणि मग छोटेसे कुरबुरी होत असतात. तिकडे पण होतं का असं? हो, पुण्यातही उत्साही वातावरणच आहे क्रिकेटबद्दल. दुपारी 1 ते 4 सोडल्यास. हा, मी तेच म्हणणार होतो की क्रिकेटला पण आहे का विश्रांती? ती सगळ्यांना विश्रांती मिळते. पुण्यात विश्रांती घ्यावीच लागते. पण मी लहानपणापासून माझ्या आजोबांबरोबर खूप क्रिकेट पाहिलंय. त्यामुळे आपले कुंबळे, जवागळ श्रीनाथ, VVS लक्ष्मण वगैरे ह्यांच्या सगळ्यांच्या जेव्हा ते खेळत होते तेव्हापासून मी क्रिकेट पाहतेय आणि त्यामुळे मला ते खूप नॉस्टॅल्जिक करतं. बरं, आणि मुंबईतला अनुभव काय क्रिकेटचा? मुंबईचं मला असं म्हणायचं आहे की तुम्ही अशी जागा शोधू म्हणजे असं विचारही नाही करू शकाल की या जागेत क्रिकेट होईल की नाही खेळून. अशा ठिकाणी सुद्धा क्रिकेट खेळलं जातं. तर गल्ली म्हणू नका तुम्ही. सचिन म्हणतो की माझं स्ट्रेट ड्राईव्ह त्याच्यामुळेच झालंय की आम्ही गल्लीमध्ये खेळायचो. तर क्रिकेट मीही खूप खेळलोय. बॉक्स क्रिकेट आम्ही खेळायचो आणि तो कुठेही खेळला जाऊ शकतो. हे मला क्रिकेटमुळे एकमेव खेळ आहे की जो तुम्ही बिल्डिंगच्या आवारात म्हणा किंवा रस्त्यावर म्हणा आणि मुंबईत हे बघायलाच मिळतं. पुस्तक फ्लिप करूनही तुम्ही क्रिकेट खेळू. हो, वहीवरचं पुस्तक ते आम्ही खूप खेळलेलो आणि त्याच्यामुळे ओरडा पण खाल्लाय भरपूर. आपण अंपायरना विचारूया, तुम्ही दोन्हीकडचं क्रिकेट कल्चर बघितलेलं, कुठे जास्त लाईव्हली वाटतं काय? नाही, साहजिक, कारण मुंबई मोठं शहर आहे आणि मुंबईमध्ये पहिल्यांदा क्रिकेट रुजलं. पण मी एक सांगेन, पुण्याच्या क्रिकेटर्सवर अन्याय झालाय ही मात्र गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे कुठेतरी एक त्यांना जी अशी दुय्यम प्रकारची वागणूक मिळाली. बरेचसे प्लेयर्स असे होते की ज्यांनी कसोटी सामना खेळायला पाहिजे होता पुण्याच्या, पण ते खेळू शकले नाही. त्यांचं दुर्दैव म्हण, निवड समितीचा थोडासा काहीतरी गलथानपणा म्हण किंवा काय असेल. पण तू जर असा विचार केला असतं की यस, म्हणजे जिकडे संस्कृती कुठे जास्त आहे तर ती अर्थातच मुंबईच्या. कारण मुंबईमध्ये मुलं 1 ते 4 झोपत नाहीत. आई वडील झोपले तर बॅट घेऊन बॉल बाहेर जातात आणि खेळतात आणि त्यांना उठवतात. मग तिथे मुंबई खरं तर झोपतच नाही. पुण्याचं कसं असतं की एक वेळ रात्रीची झोपमोड झाली तरी चालेल पण दुपारची परवडत नाही. असा एक त्यांचा जो ॲटिट्यूड असतो तो नाही आहे. त्यामुळे इथे संस्कृती जास्त खेळाची फुलली, पण तरी सुद्धा पुण्यावर नक्कीच अन्याय झाला असं मी म्हणेन. वा, म्हणजे अंपायरनी पण बॅलन्स ठेवलेला आहे दोघांनाही. म्हणजे अंपायर पण आपले खूप बॅलन्स आहेत. दोघांनाही ते निराश करत. कारण काय कसं आहे, मॅच सुरू व्हायची अजून, एकाचा मॉरल आधीच डाऊन झाला तर वन साइड मॅच व्हायला नको, नाही का? तर आपण आणखी गप्पा मारायचे आहेत. पण आता जसे आपण इकडे जमलोय मॅचसाठी या, तसे आता मुंबई आणि पुण्यामध्ये देखील फॅन्स जमायला लागलेले आहेत. अनेक ठिकाणी आपण वर्ल्ड कपच्या मॅचेसच्या वेळी तुम्ही पण हा अनुभव घेतला असेल की मोठमोठ्या स्क्रीन्स लागलेल्या होत्या, तशाच मुंबई आणि पुण्यामध्ये लागलेल्या आहेत. तर आपले 2 प्रतिनिधी आहेत, तिकडे काय वातावरण आहे आपण बघूया. पुण्याला आपला प्रतिनिधी मिकी आपल्या सोबत आहे आणि मुंबईमध्ये वेदांत नेब आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. सुरुवातीला आपण वेदांतकडे जाऊया. वेदांत, काय वातावरण आहे? आज सुपर संडे आहे, IPL एन्जॉय करायला मंडळी जमली आहेत सगळी? नक्कीच अश्विन,
मुंबई आणि पुणे हा सामना जो आहे तो थोड्याच वेळात सुरू होणार आहे. आपण बघतोय की मुंबईचे जे स्पोर्ट्स बार आहेत, अनेक रेस्टॉरंट्स आहेत, तिथे अशा मोठ्या स्क्रीन्स लागलेल्या आहेत आणि क्रिकेट चाहते जे आहेत ते आजच्या मॅचचा अनुभव घेत आहेत. वडापाव की मिसळ असा जो चालू आहे की कोण जिंकणार आज, तर त्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहेत. माझ्यासोबत काही क्रिकेट चाहते आहेत, त्यांना विचारूयात की मला सांगा, आज मैच है, क्या लगता है कौन जीतेगा? मुंबई इंडियंस. मुंबई इंडियंस क्यों लगता है? क्योंकि कॉन्फिडेंट है, मेरा कॉन्फिडेंट है मुंबई इंडियंस. मैं सपोर्ट करता हूँ मुंबई इंडियंस. दूसरी तरफ धोनी की टीम है, क्या क्या कहोगे? स्टिल मुंबई इंडियंस. अजून काही माझ्यासोबत चाहते आहेत, आपण त्यांना विचारूयात की कोण जिंकेल आज, मिसळपाव की वडापाव? मला वाटतं मिसळपाव जिंकेल. का वाटतं असं? तू तो मुंबईचा आहे, मुंबईकर आहे. मुंबईकर आहे, पण मेरे को ऐसा लगता है कि मीन्स धोनी जो है और स्टीवन स्मिथ जो है उनका टेम्परामेंट काफी अच्छा होता है फाइनल्स में, तो मतलब अपनी टीम को फाइनल जरूर जिताएंगे वो. आपको क्या लगता है? जैसा आपने बोला, जीते मिसल पाव या वड़ा पाव, कोई भी जीते है तो महाराष्ट्र का ही आखिर का जाएगा. तो महाराष्ट्र. आप किसके साथ? मेरा प्रेफरन्स पुणे है. तर आपण बघतोय अश्विन की प्रत्येक जण जे आहे 50-50 चान्सेस आहेत असं यांचं मत आहे की काही जण मुंबईकरच आहेत ते पुण्याकडनं आहेत आणि मुंबईकर जे मुंबई इंडियन्सला सपोर्ट करायचे आतापर्यंत ते सर्वजण मुंबईला सपोर्ट करतात. त्यामुळे 50-50 चान्सेस आहेत, 50-50 चाहते दोन्ही टीममध्ये आहेत. वेदांत, तू आपल्या सोबतच राहा, पुण्याला जाऊया. मिकी घई आपल्या सोबत आहे. मिकी, पुण्यामधले काय वातावरण आहे? कारण आता तिकडे देखील मंडळी जमू लागलेले, सगळे क्रिकेट फॅन्स सगळे गोळा झालेले आहेत. कशा प्रकारे तिकडे रिस्पॉन्स आहे? अश्विन, खरंच आज जी मॅच आहे त्यासाठी पुण्यात एक उत्साहाचं वातावरण आहे. आता मी आहे हडपसर येथील ॲमेनोरा या मॉलमध्ये. या ठिकाणी एक फॅन्समध्ये उत्साह आहे. गेल्या अर्ध्या तासापासून जवळजवळ लोक या ठिकाणी त्यांची जागा धरून बसलेले आहेत, कारण या ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर त्यांना काही वेळातच या ठिकाणी मॅच पाहायला मिळणार आहेत. इथं मोठी स्क्रीन आहे वर, त्यासाठी मोठ्या प्रमाणात इथं फॅन्स, क्रिकेट फॅन्स या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांनी त्यांची जागा घेतलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी फाउंटेन आहे, पाणी असं उडतंय. खूप आनंद आहेत, उत्साह आहे लोकांमध्ये. लहान मुलं देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेली आहेत. काही फॅन्स या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत. सकाळपासून व्हॉट्सअपवर इतर ठिकाणी चर्चा सुरू आहे, पुणेरी मिसळ का मुंबईचा वडापाव जिंकणार. काही फॅन्स आहेत या ठिकाणी, पुण्याला चेअर्स करता येते या ठिकाणी. काय सांगाल, पुणे का मुंबई आज? काय वाटतं, पुणे जिंकणार का मुंबई? आज तर पुणेच जिंकणार, कारण पुण्याकडे आहे क्रिकेट खेळाचा बाहुबली, म्हणून मुंबईचा जिंकण्याचा तर सवालच उठत नाही. जिंकणार फक्त पुणेच. कोण आहे बाहुबली बाबा तुला? महेंद्रसिंग धोनी. एव्हरीवन नोज महेंद्रसिंग धोनी. काय वाटतं तुला? आज पुणे जिंकेल. धोनी इज द बेस्ट. धोनी इज द बेस्ट. सगळेच इथं म्हणजे जवळजवळ फॅन आहेत पुण्याचेच धोनीचे. काय सांगू? पुणे जिंकणार. 3-0 झालेले, आज 4-0 होईल. 3-0 पहिलेच झालेले आहेत, कारण की 3दा मुंबईला हरवलेलं आहे. आज 4-0 होणार आणि सिरीज जिंकणार आहेत असं म्हणणं आहे. काय सांगशील? धोनी रेकॉर्ड नाही तोडणार. धोनी म्हणजे धोनी. पुणे पुणे धोनी पुणे 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 जिंकणार. काय वाटतंय, पुणे जिंकणार? आणि कोण सगळ्यात चांगलं खेळणार? गेल्या वेळेस धोनी खूप चांगलं खेळलेला. कुणाकडून जास्त अपेक्षा आहेत? नक्कीच यावेळेस पण धोनीकडनंच अपेक्षा आहेत आणि धोनीच यावेळेस पुणेकर आणि पुणेकरच कम जिंकून येणार. वडापाव जिंकणार का मिसळ? काय वाटतं? मिसळ. धोनी माही मार रहा है. माही मार रहा है जी. धोनीचे खूप मोठ्या प्रमाणात फॅन्स आहेत. सगळेच या ठिकाणी पुण्याला चेअर करण्यासाठी चेअर करतायत पुण्यासाठी, आणि उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अश्विन, खरंय, दोन्ही ठिकाणी आपण बघितलं आणि वेदांत आपल्यासोबत आहे आणि मिकी देखील आहे. आपण दोघांच्या इकडे जर बघितलं तर मुंबईत थोडेसे पुणेकरांना रिस्पॉन्स होता आणि पुण्यामध्ये सुरुवातीला मुंबई चीअरअप झाला आणि नंतर पुण्याकडेच आले सगळे शेवटी. नाही 50-50 होता असं नाही. आपण अंपायरना काही बदलले नाही, त्यांनी मतं नाही बदलली. संस्गिरी, आपण बघितलं आता की दोन्हीकडे एकमेकांना रिस्पॉन्स आहे. म्हणजे आपण मगाशी बोलत होतो की कोणीही जिंकलं तरी क्रिकेटचा विजय होणार आहे, तर दोन्हीकडे रिस्पॉन्स आहे. दोघांकडे होता, पण तिने जे नंतर उत्तर दिलं ते योग्य आहे, कारण नंतर तो थोडा माहोल बदलला आणि मग मिसळ व्हायला लागला. फक्त मला एकच ऍड करायचं आहे की तो बाहुबली म्हणाला ना, ते खरं असेल, पण मुंबईकडे कटप्पा आहे बुमरा नावाचा, तो कधी वावरू शकतो. वा. तेव्हा कटप्पा आणि बाहुबली ही मॅच मुंबई आणि पुण्यामध्ये होणार आहे, कारण तसं त्यांनी सांगितलं तिकडे महेंद्र बाहुबली आहे तर इकडे कटप्पा आहे. कोण कोणाची विकेट काढतो आपल्याला बघायचंच आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत, पण ब्रेक नंतर या माझाच्या पिचवर मुंबई आणि पुणे यांच्यामध्ये मॅच होणार आहे, कारण हिने जी बॅट घेतलेली आहे हातामध्ये तिला आता पॅड वगैरे लावून आपण सज्ज करणार आहोत आणि
मुंबईकर जसं सरांनी सांगितलं आता की विकेट काढायला सज्ज आहेत, तर बघूया आता 6 मारली जाते का विकेट काढली जाते. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया आणि लगेच परत येऊया. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूजरूमचं पूर्णपणे रूप पालटून गेलेलं आहे, कारण आता इकडे क्रिकेट पिच शानदार आपण बघू शकतोय जे सज्ज आहे. IPLच्या मॅचच्या आधीची ही फायनल इकडे रंगते आणि आपल्यासोबत मुंबईकर आणि पुणेकर सज्ज आहेत बॅट आणि बॉल घेऊन. अंपायर देखील तिकडे आहेत, काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, कारण आपण बघतोय की आक्रमक बाणा त्यांचा. तर आता आपण पुणेकरांनी मला वाटतं आधीच बॅट घेऊन, मगाशीच जसं तिने सांगितलं की आपल्याला भरपूर स्कोर करायचं आहे, तर त्यामुळे आपण आता तिला चान्स देऊया बॅटिंग करायचा. पण ते असं डायरेक्ट करता येणार नाही, ते आता आपल्याला पॅड बीड घालावे लागतील. तू साधारण तिकडे केलंयस की नाही प्रॅक्टिस कधी पॅड बीड ग्लोव्ज? ऑफकोर्स. आणि मी असा बॉलर समोर असताना मला वाटतं पॅड्स म्हणजे गरज आहे. गरज आहे अर्थात आहे, कारण मला वाटत नाही त्याला चांगलं बॉलिंग येईल. अच्छा, काय चांगलं बॉलिंग टाकायच्या आधी म्हणजे मला वाटतं विकेट काढली आहे तिने. काय मला असं म्हणायचं की तिने आधी ठरवावं तिला काय म्हणायचंय ते. चांगला बॉलर नाही म्हणून पॅड घालायचे म्हणजे काय नक्की काय म्हणायचं तुला? पायावरच मारशील. पण पायावर आउट असतं LBW. दरवेळी नसतं, कुठेही मारलं तरी नसतं ना. अंपायरला विचारूया ना आपण काय एकूणच काय वाटतंय. आणि एक पहिलं म्हणजे बेसिक मला विचारायचं की हे स्पोर्ट्स शूज नाही आहेत, हे हाय हिल्स घालून कसं म्हणजे क्रिकेट पिचवर अंपायर अलाउड आहे का? तिकडची एक अलाउड आहे, पण खेळता आलं पाहिजे. आता पुणेकरांचं काहीच सांगता येत नाही, पुणे तिथे काय उणे. हाय हिल्सने पण हाय शॉट मारू शकतात, पण पॅड्स घाल बाबा. म्हणजे खरंय. तर आता आपण पुणेकरांना मदत करूया. नक्की मुंबईकर मदत करतायत पुणेकरांना. हो नक्कीच. मुंबईकर नेहमीच मदतीसाठी तत्पर असतात सगळ्यांच्या. चला मग आता आपण सज्ज करूया. या मॅडम, काय नंबर आहे तुमचा? पॅड बीड लावून याच्या आधी कुठली मॅच खेळलेली आठवते? नाही, मी नाही पॅड वगैरे लावून. ऍक्च्युअल ग्राउंड वर जाऊन वगैरे कधी? नाही, पण मी बास्केटबॉल खेळली आहे खूप वर्ष, त्यामुळे स्पिरिट आहे. हो. ललित तुला? थरथर कापतोय ललित हे मी म्हणत असताना. मी बॉक्स क्रिकेट खेळायचो खूप आम्ही मित्रांबरोबर. सो बऱ्याच वेळेस आम्ही शनिवार रविवार नेहमीच खेळलोय आम्ही. बरं क्रिकेट. अच्छा, पण म्हणजे पॅड बीड असं आणि मुळात प्लेअर एखादा तयार करण्यात तुला असं कोचचा वगैरे फील येतोय का? असं आपण त्याला मार्गदर्शन वगैरे करतोय एखाद्या खेळाडूला आणि मग तो किंवा असं लहान मुलांना आपण तुला मारला तो असिस्टंट वगैरे? नाही, मला असं लहान मुलांना आपण तयार करतो ना खेळायला जाताना की जा बाबा नीट खेळ. हो, असं काही लागू बिगू नये म्हणून बघू. आणि मला वाटतं सगळ्यांनी जरा सावध राहावं. इथे खूप कम्प्युटर स्क्रीन्स आणि काचा मला दिसत आहेत, तर आय डोंट नो, मी जर आता जोशात मारला तर. बरं, म्हणजे तुला धोनी ऐकल्यामुळे एकदम संचारलाय का धोनी तुझ्या अंगात? ऍब्सोल्युटली. तुला मी हे सांगून ठेवतो की ही न्यूजरूम आहे. आता जरी हे क्रिकेटचं पिच असलं तरी तर जास्त जोरात मारला आणि काही फुटलं इकडचं तर ची चौकाचा आजचा जो शो आहे सर्वात जास्त कमाई करणारा, त्यातून ते पैसे कापून घेण्यात येतील. हे मी तुला आत्ताच सांगतोय. आपलं बजेट नाहीये तेवढं. हे बघा, एकदा क्रिकेट सुरू झालं आणि आता हे पॅड्स लावून बॅट घेऊन मी उभी आहे. आता मला न्यूज रूम वगैरे असं काही अब मुझे कोई रोक नाही सर. अब एकच लक्ष. सावकाश. तुम्ही बघत असाल सगळे लाईव्ह. नाही, पाय खेचण्याचे वगैरे प्रकार चालू आहेत. खेचण्याचाच प्रकार आहे हा. ऍब्सोल्युटली. पाय खेचण्याचा प्रकार होता, पण असं करावं लागतंय मुंबईकरांना पाय खेचणं वगैरे. हेच मी म्हणतो बघा, एवढी मदत करूनही जर पुणेकर असं बोलत असतील एखाद्याला तर काय आता, तरी सुद्धा मुंबईकर नेहमीच मदत करायला तयार आहेत. हेच मी सांगेन. मला फक्त चालता आलं पाहिजे. चालायचं नाही का, खेळायचं तुला. बरं, आपण मॅच सुरू करण्याआधी पुन्हा एकदा अंपायरचा फायनल कॉल घेऊया. ऑल सेट, आपण तयार आहोत. आणि यांचं पॅडअप वगैरे व्यवस्थित झालंय? हो, पॅडअप झालंय, ते बरं झालं, कारण उगाच मुंबईकराच्या अजून पाय तुटला असं काही होऊ नये. म्हणजे ते पाय मुरगळला वगैरे, त्यामुळे आता सज्ज आहे. बरं, मनातला जोश आणि बॅट मधला जोश हे किती बरोबर आहेत ते आपल्याला. याचं सिंकिंग किती चांगलं झालं ते आता आपण बघूया. तर आता आपण असं करणार आहोत की एक 3 बॉल आपण मिनी ओव्हर देऊया आणि त्याच्यात त्या 3 बॉल मध्ये आपण बघूया की काय. बरं, तुला ते सांगितलेलं लक्षात आहे ना? ची चौका एक सर्वात जास्त कमाईचा शो, त्यातनं वजा करण्यात येईल रक्कम. काही झाल्यास मंडळ जबाबदार नाही. काही झाल्यास मंडळ जबाबदार नाही. चला, होऊन जाऊ दे. दोघांनाही ऑल द बेस्ट. तुला आउट व्हायचं नाहीये आणि तुला जास्त मार खायचा नाहीये. ओके, चला पहिला बॉल. आणि थोडंसं मी कॉमेंट्रीचा फील घेतो. मी. ओके, सो पिचवर आता पुणेकर आपल्या नेहमीच्या जोशात
सज्ज झाले आहेत. लेफ्टी आहेत सर, लेफ्ट हँडर आहेत पुणेकर, हा एक ऍडव्हान्टेज आहे. नक्कीच ऍडव्हान्टेज आहे, कारण वेगळं पण असतं ना त्यांच्यामध्ये. तू खरंच लेफ्ट हँडरच का इकडे असं आज एक एक्स्ट्रा वेगळे पण दाखव. लेफ्ट हँड बॅट्समनच आहे. ओके, लेफ्टी बॅटिंग रायटी बॉलिंग. येस. हो, बघूया आपण आता. पहिला बॉल टाकण्यासाठी मुंबईकर सज्ज झालेले आहेत. घाबरले वाटतं. चला, थोडक्यात विकेट जाता जाता वाचलेली आहे. काय होतं वाईड होता, दिसलंच नाही. हा वाईड होता, खरंच वाईड होता. मग आता ती लेग स्टम्पच्या बाजूने बाहेर गेला, बॉल गेला मधून गेला सर बॉल. नाही कसं आहे थोडासा मॉरल बुस्टिंग चाललं. पहिला बॉल देवाचा, आपण पहिला बॉल देवाला, पहिला बॉल पुण्याला दिला असं मी समजून टाकतो. आणि प्लीज मुंबईकर, अंपायर्स वर्ड इज द लास्ट वर्ड, त्यामुळे तेच म्हणतात की पहिला बॉल देवाला, पण ते वाईड पण. बरं ठीक आहे, चला स्टार्ट. रेडी, चला. आणि पुन्हा एकदा बॉलर सज्ज आहेत. अरे वा, वेल प्लेड. यॉर्कर सर, यॉर्करला अंपायर यॉर्करला प्लेड केलेली आहे. हा बुमराह आणि ती धोनी असं खरं लेफ्ट हँडर आहे. खरं MS धोनी आणि MSG असं माझे इनिशियल्स आहेत, त्यामुळे MSD आणि MSG वी आर इन ट्यून. दॅट्स ग्रेट. ठीक आहे, बघूया. पण आवाज चांगला आला शॉटचा, खरं ऍक्च्युली. चला नेक्स्ट. चला, खरं तर हा 4 होता. कॉन्फिडन्स वाढलेला आहे. अडवला नसता तो 4 होता. असं कॉन्फिडन्स वाढलेला आहे. बॉलर कमॉन. नाही पण माझ्या पुढे जात नाही बॉल. हो ते आहे, कारण मला काचा फोडायच्या नाहीयेत, आमच्या निर्मात्यांसाठी फक्त मी हळू मारते. पण एखादी काच फोडली नाही तर मजा नाही येणार. ओके, तेंडुलकर काचा फोडूनच मोठा झाला, लक्षात ठेव. ठीक आहे ना, एवढा हाऊसफुल तर चाललंय. चला, काहीतरी फोडलं बहुतेक. नाही ठीक आहे, बघूया. एनिवे हा शॉट चांगला होता. तिन्ही बॉलला कॉन्फिडेंटली उत्तर दिली आहेत. खुर्चीमध्ये नसती तर बाउंड्री होती. हा खरंय. तर आता आपण ही मॅच आत्तापुरती थांबूया. पण काय म्हणजे एकूणात काय कसं वाटला तुला परफॉर्मन्स तुझा, नंतर आपण हिला विचारू. नाही, मला चांगला वाटलं की मी 8च्या मॅच साठी तू गिअर अप आहेस पूर्ण. हो येस. मी व्यवस्थित बॉल टाकले असं मला वाटतं आणि तीही चांगलं खेळली खरं तर. ओके, बरं. हा कॉन्फिडन्स जो आहे, तू रेग्युलर क्रिकेट खेळताना आता ड्राईव्ह वगैरे केलास तू? हो का? अच्छा, म्हणजे नाही खेळत. नाही, मी म्हणलं तसं स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुम्ही कुठलाही खेळ खेळत असला तरी तुमच्यात असतोच. त्यामुळे मी खूप वर्ष बास्केटबॉल खेळल्यामुळे स्पिरिट आहे. ओके, त्यामुळे बचके राहणार. फुल ऑन ॲटिट्यूड. अंपायरला आपण आणि बास्केटबॉल खेळल्यामुळे तिला एक बॉल सेन्स जो प्लेअरला असतो तो तिच्याकडे आहे असं दिसलं. आणि पुन्हा बॅटिंग मध्ये फॉर्मात आहे हे पुन्हा तिने दाखवलं खरं तर, असं म्हणायला काही हरकत नाही. खरं, ही एक छोटीशी मॅच इकडे झालेली आहे. अजून खरं म्हणजे भरपूर गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत, धमाल करायची आहे. पण पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर या मुंबईकर आणि पुणेकरांसोबत IPLच्या मेगा फायनल आधीची फायनल इकडे आपण एन्जॉय करतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ABP माझा. आपलं पुन्हा एकदा स्वागत ABP माझामध्ये. IPLची मेगा फायनल काही क्षणात सुरू होणार आहे आणि आत्ताच बातमी आली आहे त्यानुसार टॉस मुंबई इंडियन्सने जिंकलाय. मुंबईने टॉस जिंकलाय आणि पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे मगाशी आपण इकडे बघितलेलं होतं की पुणेकरांनी बॅटिंग केली होती, पण इकडे रिअल मॅचमध्ये मात्र मुंबई इंडियन्सने टॉस जिंकलाय आणि पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे येत्या काही वेळेमध्ये मुंबईची जोरदार आणि डेप्थ असलेली बॅटिंग लाईनअप पुण्याला सामना करायला सज्ज झालेली आहे. आपण अंपायरकडे पुन्हा एकदा जाऊया. मुंबईने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. काय फायनल मॅच आहे म्हणून काय प्रेशर नको आहे चेसिंगचं, असं काय असेल? असं असू शकतं. 2-3 गोष्टी असतील. एक तर त्याला प्रेशर नको आहे, एकदा आपली जी टोटल आहे ती सेट करावी आणि मग त्याप्रमाणे बॉलिंग टाकता येईल. दुसरी गोष्ट अशी, इकडे जी पहिली मॅच झाली होती ही जी विकेट आहे ही विकेट पहिल्या मॅचची विकेट आहे आणि त्यावेळेला हैदराबादनी 207 धावा केल्या होत्या आणि त्या चेस करताना बेंगलोर 182 धावावर कोसळलं होतं, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तो इतिहास कदाचित डोक्यात असू शकतो. आणि शेवटी फायनल आहे म्हटल्यानंतर आधी बॅटिंग बरी, असं तू जर कुठली अगदी वर्ल्ड कप फायनल घेतली तरी जनरली कॅप्टन असा विचार करतो की आधी आपण बॅटिंग करावं, आपल्या बँकेमध्ये पैसे धावा ठेवाव्यात आणि मग आरामात बघूया काय करायचं, असं असू शकतं. खरं, असं नेहमी म्हटलं जातं खरं म्हणजे की यू विन द टॉस यू विन द मॅच. तुम्ही अर्धी मॅच जिंकलेली असते तर काय थोडंसं मॉरल डाऊन देऊन काय टेन्शन आलंय, थोडासा घाम वगैरे आलाय AC असून सुद्धा, असं काय झालंय? छे असं म्हणत असतील लोक, पण असं नाही होत हे आपण अनेक वेळा पाहतो. अच्छा, त्यामुळे टॉस काय होत राहतात.
तर टॉस जिंकलेली प्रत्येक टीम जिंकली आहे अशातला भाग नाहीये आणि हे खरं आहे की नाही सर? हा, त्यामुळे हरकत नाही. आणि पुण्याची लोक ना रसिक मनाची, चेस करण्यात थ्रिल आहे. बर, त्यामुळे आम्ही चेस करू, नो प्रॉब्लेम. ओके. काय मुंबईकर टॉस जिंकलाय, पण आता पुढे काय? नाही, काय आहे, आधीच आपल्याला जसं त्यांनी खूप आत्मविश्वासाने सांगितलं होतं की पुणे टॉस जिंकणार, मग आम्ही असं रन करणार. तर ते आपल्याला दिसतंच आहे की एक एक गोष्टी कशा त्यांच्या विरुद्ध घडत चाललंय. तर आपल्याला तेव्हाही म्हटलं होतं की आपल्याला जास्त बोलायची गरज नाहीये, जे आहे ते दिसणार आहेच. तर तसं आपण आता टॉस जिंकलोय, आता आपण आधी बॅटिंग घेतली आहे, तर ते आता जे काय आहे ते घडेलच. ठीक आहे, बघूया. घोडा मैदान अगदी जवळच आहे, काय फार वेळ लागणार नाहीये. आपलं पुन्हा एकदा स्वागत ब्रेक नंतर. आणि आता अगदी काही मिनिटं उरलेली आहेत ज्या मॅचची आपण सगळे प्रतीक्षा करत होतो. आणि ब्रेकमध्ये इकडे उलटापालट झालेली तुम्हाला दिसते, कारण मगाशी पॅड आणि हँडग्लोव्ज ज्यांच्याकडे होते त्यांनी आता ते हँडओव्हर केलेले आहेत. ऑफकोर्स टॉस ते जिंकले, त्यामुळे आम्ही त्यांना अतिशय आनंदानेच हे दिलेलं आहे. बरं, आणि आता विकेट काढायला सज्ज आहे पुणे. हो. मी असं म्हणेन, ललित तू हेल्मेट घाल, जस्ट इन केस. कारण तू जरा घाबरलेला दिसतोस. अच्छा, तोंड लपवायला का? तोंड लपवायला आत्ताच का? नाही, पण मी पॅडही घालत नाहीये. अच्छा, बघ जा. बरं, अंपायरची आपण एक कमेंट घेऊया. आपल्याला अजून एक मुलाखत देखील बघायची आहे, खास गप्पा बघायच्यात. पण काय एकूणात कॉन्फिडन्स वाटते? ही म्हणते की हेल्मेट घाल, तो म्हणतोय आपल्याला पॅडची पण गरज नाही. कॉन्फिडन्सची एक वेगळी लेवल. पुणे पहिल्यापासूनच वरच्याच लेवलला कॉन्फिडंट आहे, पण मुंबईकरांनी दाखवून दिलं की पॅडशिवाय आम्ही पुण्याला आरामात खेळू शकतो म्हणून. कारण मुंबईकर जो असतो तो बॅटच्या आधारानेच लहानपणीपासून उभा राहतो, त्यामुळे त्याला पॅड वगैरेची काही गरज नाही, हातात बॅट असली की सफिशियंट आहे. अच्छा, बघूया. अजून जसं मी म्हटलं तसं की बस कुछ पल का इंतजार आहे. तर अंपायरकडनं आपण एक फायनल कमेंट घेणार आहोत. त्याआधी मॅच सुरू व्हायला अवघी काही क्षण, तर एक फायनल कमेंट. आता टॉस जिंकलेला आहे, काय कितीपर्यंत तुम्ही रोखू शकाल असं वाटतंय? हे बघा, आपण या अख्ख्या टुर्नामेंटमध्ये पाहिलंय, स्लो अँड स्टडी विन्स द रेस. पुणे हळू आता आज इथपर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे आम्ही चेस करू आणि आम्ही जिंकू. पण 20 ओव्हरमध्ये किती रन अंदाज? पटकन क्विक फायर. मुंबईचा 100 ऑल आउट. बरं, कॉन्फिडन्स खूपच वाढलेला आहे. 100 ऑल आउट. मार खाणार. 200च्या वर जातो आपण, आरामात जातो. आणि हळूहळूच खेळा तुम्ही, पण 20 ओव्हरची मॅच एवढं लक्षात ठेवा. हळूहळू खेळेपर्यंत ओव्हर संपलं नाही म्हणजे मिळवलं. बरं, अंपायर इंग्लिश 100 ऑल आउट आणि 200च्या वर जाणार. म्हणून समजा इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की इफ विशेस वेअर हॉर्सेस देन बेगर्स वुड राईड. आणि ही म्हण पुण्याच्या मंडळींना पाठ असावी असं मला वाटायला लागले. पण एक सांगतो की मला असं वाटतं की ही जी मॅच आहे ना, ही मॅच आळूच्या भाजीसारखी मिळमिळीत असू नये, पुणेरी मिसळसारखी ती झणझणीत असायला पाहिजे. 20व्या षटकापर्यंत ती चालवली आणि शेवटच्या बॉलला ठरून दे पुणे जिंकणार की मुंबई जिंकणार. आपल्यासाठी दोघेही जिंकल्यासारखे. वा, म्हणजे जसं आपण मगाशी पण म्हटलेलं होतं की मॅच कोणी जिंकू दे, पण क्रिकेट शुड बी अ विनर. तर आय थिंक तोच सगळ्यांचा फोकस असायला पाहिजे. तर आपण आता हे सेशन वाइंड अप करतोय, पण मी आपल्या प्रेक्षकांना, आपल्या सगळ्या क्रिकेट फॅन्सना सांगेन की इकडे आम्ही ब्रेक घेतोय, कारण आम्हाला तिकडे मॅच जाऊन खेळायची आहे आणि आम्हाला चिअरअप करायचं आहे. या दोन्ही लोकांना, आपल्या टीमला चिअरअप करायचं आहे. पण पहिल्या सेशनच्या ब्रेक नंतर, पहिल्या बॅटिंग नंतर आपण पुन्हा एकदा ही गोलंदाजी करायला येणार आहोत. तिकडे गोलंदाजी होणार आहे, इकडे गोलंदाजी होणार आहे. सो आपण भेटणारच आहोत. तुम्ही खूप दिलखुलासपणे बोललात, खूप खूप थँक्यू. आणि यायचं आहे तुम्ही परत एकदा. आपण आपले अंपायर देखील आपल्या सोबत असणार आहेत, त्यांना देखील आपण थँक्यू म्हणूया. आणि जसं मी मगाशी म्हटलं होतं, रोल्सची अदलाबदल झालेली आहे, तर आता एकदा होऊनच जाऊ दे ना. पुणेकरांनी ज्या कॉन्फिडेंटली मगाशी बॅटिंग केली होती, अंपायर एक सेशन होऊन जाऊ दे छोटंसं. प्रश्नच नाही. चला बघूया मग. अच्छा, शाईन वगैरे आहे ना बॉलला? ओके, राईट आर्म ओव्हर ना, काही ते स्टंपच नाही आहेत तर काय. ओके, चलो फर्स्ट बॉल. आता पुणेकर सज्ज आहेत मुंबईकरांना पेचात पकडायला. बघूया. अरे वा, हो, कॉन्फिडेंटली बॅटिंग केलेली आहे. ठीक आहे, आम्ही कॉन्फिडन्स वाटतोय सगळ्या टीम मेंबर्सना. काय आम्ही पण कॉन्फिडंट आहोत आणि आम्ही आमचा कॉन्फिडन्स शेअरही करतोय. अच्छा, त्यामुळे मला बरं वाटतंय बघून की साथी हात बढाना. अच्छा, बघूया आता. अजून 2 बॉल बाकी आहेत. बघूया आता. चला. बरं, पहिल्याच बॉलला मी 4 मारलाय. पहिल्याच बॉलला 4 गेलाय. ठीक आहे, बघूया आता. नेक्स्ट. पण ते बॉलर बॉल असं मला वाटतं फार क्वचित घडतं की बॉलर बॉल टाकून बाजूला होतो, घाबरतोय. काय झालं नेमकं? बरं, कव्हरही मागितलं जातं की कव्हर दे ना म्हणून. असं असतं ना कव्हर देणं.
बरं ठीक आहे, फायनल बॉल चला. तेव्हा आपण बघितलेलं आहे की झालं आता मिनी ओव्हर, म्हणजे तुम्ही जोशात जरी आला असेल तरी आता थांबायला लागेल आपल्याला, कारण ती मॅच सुरू होणार आहे. तर आपण बघितलं की दोघंही कॉन्फिडंट आहेत. एक पुन्हा एकदा अगदी छोटी कमेंट आपण जाताना अंपायरशी घेऊया. दोघंही कॉन्फिडंट दिसले, बॉलिंग पण चांगली इफेक्टिव्ह केली, चांगली होती, बॅटिंग चांगली होती. विशेषतः गावस्करचा हेल्मेट शिवाय खेळण्याचा जो ट्रेडिशन होती ती यांनी पाळली, कारण ही मगाशी सांगत होती की हेल्मेट घाल, पण त्याने नाही, निधळ्या छातीने तो उभा राहिला. आणि मला असं वाटतं मॅच समसमान झाली. तिचेही शॉट चांगले होते आणि इथे हिनेही चांगले शॉट मारले. पुणे पण जिंकलं म्हणूया आणि मुंबई पण जिंकलं म्हणूया. म्हणजे सध्या तरी ही मॅच बरोबरीत आहे असं आपण म्हणू शकतो, 50-50 असं आपण सध्याच्या घडीला म्हणू शकतो. तेव्हा ही मॅच रंगत जाणार आहे. मी तुम्हाला सांगतो आता ज्या पद्धतीने हे दोघं खेळले तिकडेही तसाच प्रकारचा आपल्याला खेळ बघायला मिळेल, अपेक्षा करूया. दोन्ही टीम्सना आपण शुभेच्छा देऊया, त्यांच्या फॅन्सना शुभेच्छा देऊया. आणि पहिली बॅटिंग झाल्यावर या दोन्ही फॅन्स, क्रेझी फॅन्स आपण म्हणूया, या दोघांसोबत पुन्हा एकदा आपण ही गोलंदाजी करायला येणार आहोत. आपल्यासोबत अंपायर संसगिरी देखील असणार आहेत. तेव्हा बघत राहा एबीपी माझा.